आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. जाऊ दे मला. बघतेस कसं जातोस तू अरे तर. मी जाणार आहे, ते पैसे देतात मला. तू नाही जाणार. दारू प्यायला मी मी जाणार नाही जाऊ आहे. देणार तुला. नाही जाऊ देणार. हाट बाजूला. नाही जाऊ देणार तुम्हा लोकांना. अरे तुमची सगळ्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे का की साईबाबांची आरती सोडून त्या त्या योगेश्वरकडे जाताय. बाजूला बाजूला? हो, मी म्हणतोय माझ्या रस्त्यातून नाही तर. थांबा. काय चाललंय हे? काय नाही माणसापेतीची, काय नाही. ही जी माझी बायको आहे ना, ती वेडी झाली आहे. ती आम्हाला स्वामी योगेश्वरांकडे जाण्यापासून अडवते. सदू, तुला चांगलंच माहिती आहे ना, स्वामी योगेश्वर ढोंगी आहेत. कसेही असले तरी आमचं भलंच बघतात. ते आम्हाला पैसे देतात. हे बघा, दारू प्यायला. अरे मित्रांनो, साईबाबांचं भाषण नको रे आम्हाला. चला रे सगळेजण इथून. चला 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 सगळे रे. नका जाऊ. थांबा रे, मी म्हणतोय थांबा. अरे अरे तुला नाही जाऊ देणार. नका जाऊ. मी म्हणतोय थांबा. अरे अरे थांबा. कुठे जात आहेत सगळे? नका जाऊ. अरे 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 सदू, तुला नाही जाऊ देणार. थांब सदू थांब. अरे वेड्या, सोड मला. नाही सोडणार. थांब अरे मी सांगतोय ना, सोड मला. थांब. सोड. नाही सोडणार. अरे आज नाही सोडलास तर उद्या काय करशील? मी स्वामी योगेश्वरांकडे जाणारच. ते मला पैसे देतात. अच्छा. आणि त्याच पैशाने दारू घेता ना? हा, चला घरी चला. चला सोडा. चला. अरे सोडा. सोड मला. अरे समजून का घेत नाही तुम्ही लोक? एवढी जी गोष्ट तुम्हाला समजत नाहीये का? मला स्वामींकडे जाण्यापासून अडवण्यापूर्वी जरा विचार करा की मग मी दारू कसा पिणार? अरे ते मला पैसे देतात. दारू दारू नुसती दारू. दारू नाही पिशील तर काय होईल? काय होईल? अरे मरून जाईल मी. सुनंदा, तुला काय माझं मरण पाहिजे का? अरे दारू पिऊन लोक मेलेत हे ऐकलंय मी, पण न पिऊन आतापर्यंत कोणीही मेलेलं नाहीये आणि मरणार पण नाही. कळलं? आजपासून तुम्ही स्वामीजींकडे पैशांसाठी जायचं नाही. जाणार. नाही जायचं. जाणार, मी नक्की जाणार. बघू कोण अडवतंय मला. सदू, वहिनी एवढं नको म्हणतीये तर नको जाऊस ना. वा वा भावा, छान. आला मोठा वहिनीचा धीर. जर मी तुला म्हंटल की दारू पी तर तू दारू पिशील का? सांग. नाही. अरे बोल ना. नाही. नाही. मी तुझं ऐकलं तर चांगलं, पण तू माझं नाही ऐकणार. पण तरी मी तुझं बोलणं ऐकतो, फक्त एका अटीवर. मला तुझी कोणतीही अट मंजूर आहे. मंजूर आहे? घे पी ही नाही. दारू. नाही. हे हाट. नाही तात्या. नाही भाऊ. हे पी ही दारू. अरे राम राम राम. बघितलं का द्वारकानाथची सरूने कसे फासे उलटे फिरवले. आता तात्या पण पिणार घटघट. पी. हे बघ, तू मला सांगितलंयस की तुला माझी कुठलीही अट मंजूर आहे. मी मानतो, मी स्वामींकडे नाही जाणार, पण त्यासाठी तुला दारू प्यावी लागेल. जर तू दारू प्यायलास तरच तुला तुझा शब्द पाळला पाहिजे. पाळ तुझा शब्द. पी, नाही तर मी चाललो स्वामीजींकडे. जातोय मी. थांब.
चला. सदू, मी तुझी अट पूर्ण केली. आता तू आश्रमात नाही जाणार ना? शपथ, आता मी आश्रमात कधीच नाही जाणार. वहिनी, तुम्ही आता सदू आश्रमात नाही जाणार आणि तुम्ही आत्महत्या नाही करणार. हा, तात्या, अरे काय केलं तुम्ही? हा, तात्याला दारू पाजलीत. काय केलं? अरे दारूच तर पाजली ना. कुठलं विष थोडीच पाजलंय मी त्याला. हे काय, चल हट. तात्याला दारू पाजली. दारू पाजली. आता सदू कधीही स्वामीजींकडे नाही जाणार. आता तो कधीही दारू नाही पिणार. आता सुनंदाबाईंनी कधीच आत्महत्या नाही करणार. आता त्यांना कधीही कुठलाही त्रास नाही होणार. आता लक्षा कधीही उपाशी नाही झोपणार. वेडा झालायस का? आणि आता सगळं ठीक होईल. हा घे तुझा इनाम. पण अट अशी आहे की काम पूर्ण झालं पाहिजे. नक्की. तात्याला दारू पाजायचं काम ना. वा सद्दू वा, पैशांबरोबर अक्कल पण आली. तू जेव्हा जेव्हा त्या तात्याला दारू पाजशील, आमच्याकडून असाच इनाम तुला मिळेल. नक्कीच. एवढंच असेल द्वारिकानाथजी, तर तुम्ही इनामाचे पैसे तयार ठेवा. मी तात्याला रोज दारू पाजेन आणि मी पण पेन पोट भरून. अरे राम राम राम. सदू, जास्त नको पिऊस हा, नाहीतर कावीळ होईल. हा, अरे तोंडासारखंच काळीच पण काळ होईल, तू मरून जाशील. अरे गप्प बस मूर्खा. सुरू व्हायच्या आताच सगळं संपवायला निघालास. झालं, सांगणं गरजेचं होतं, नाहीतर हा आपलं नेहमी सारखं. चला. तात्या, ए तात्या, 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 उठ. बाबा, अजूनही नशेतच आहेस का? आईने विचारलं तर सांगू का की तात्या दारू प्यायला म्हणून? दारू खूप वाईट आहे तात्या. दारू खूप वाईट आहे तात्या. विषापेक्षाही जास्त वाईट. पूर्ण पोखरते ती माणसाला. आपलं परक, चांगलं वाईट कसलाच विचार करता येत नाही मग त्याला. माणूस जर दारूच्या अधीन झाला तर स्वतःचा सर्वनाश तर तो करतोच, पण आपल्या पूर्ण कुटुंबाचाही सर्वनाश करतो तो.
समजलंस का तात्या? आजपासून जर कधी तू दारू प्यायलास तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. अख्ख्या शिर्डीत मैत्री करायला फक्त एकटा दारुडा सदूच मिळाला का तुला? माझ्याकडून चूक झाली बाबा, मला माफ करा देवा. बाबा मला माफ करा. बाबा मला माफ करा. पैसेच पैसे. सुनंदा, हे पैसे मला दे. मी या पैशांना आग लावीन. मी म्हणतो हे पैसे मला दे सुनंदा. मी नाही देणार. सुनंदा बेटी, साईबाबा, याला पैसे देऊन टाक. याचा घसा सुकलाय सुनंदा बेटी. याला तहान लागलीये. हो ना सदू? दारू पिऊन ह्याला स्वतःची शुद्ध हरपून घ्यायची आहे. शुद्धीत राहिला तर ह्याला तुझी काळजी वाटेल, लक्षाची काळजी वाटेल की तुम्ही दोघांनी काही खाल्लंय की नाही, तुम्हा दोघांना काही त्रास आहे का नाही. दारू पिऊन बेफिकीर होऊ पाहतोय. इतकं बेफिकीर की त्याची बायको आणि मुलगा आत्महत्या करायला निघाले होते हे देखील माहित नाहीये. त्याला तर हे पण माहित नाहीये की त्याच्या लक्ष मुलाला त्याच्या गळ्यात पडून त्याचे लाड करायचे आहेत. दारूसाठी त्याने त्याच्या कुटुंबाच्या सर्व सुखाची वाट लावली. लिलाव केला तुमच्या साऱ्या सुखांचा. अजूनही वेळ आहे सदू. दारू पिणं सोडून दे. आपलं घर सावर. आपल्या बायको मुलाला सुखी ठेव. तू देखील सुखी होशील. सदा सुखी रहा बेटी. सबका मालिक एक. आता खूप दारू पिणार, खूप दारू पिणार. भरपूर पैसे आहेत माझ्याकडे, भरपूर पैसे आहेत. भरपूर दारू पेईन मी. साई सदूला समजावून गेला आहे की आता पिऊ नकोस. राम 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 राम. पण झालं काय? अरे होणार काय, तो दारुडा सदू दारू पिऊन सगळ्या गावात गोंधळ घालतोय. बघा, सगळ्यांनी बघा, मी दारू प्यायलोय. हो, मी दारू प्यायलोय. साईबाबा, तुम्ही मला अडवत होतात ना. तुम्ही आम्हा सर्वांना दारू पिण्यापासून अडवत होतात ना. हे पहा, मी दारू प्यायलोय. साईबाबा, कोणी नाही थांबवू शकत मला. माझी बायको आणि माझा लक्ष कसे जगतात ह्याच्याशी कुणाला काय. मी पिणार. ऐका ना, हे काय करताय तुम्ही? लोक बघतायत. अरे बघू दे, सर्वांना बघू दे. चला आधी घरी चला. अरे आधी साईबाबाला बाहेर काढा. सदू,
हे बाबा, चला. कोणी अडवू चला. शकत नाही. मी दारू पिणार. घेऊन जायला दारू पीत घेऊन जा. नाही मी. वेळा झालाय. हे सोड, मला चला. दारू प्यायला जायचंय. अरे राम राम राम, किती पितो हा? उपदेश देणारा नेहमीच असं म्हणतो की चांगली कर्म करा, वाईट कर्म करू नका. तरीही माणसाने जर वाईट कामं केली तर त्याचा परिणाम वाईटच होणार. मग उपदेश देणाराचा त्यात काय दोष? दारू विष आहे, ती नका पिऊ, नका पिऊ, नका पिऊ असं सांगूनही मनुष्य दारू पितो. मग कुटुंबाच्या सुखांना आग लावतो, त्यांचा आनंद हिरावून घेतो, त्यांचं हसू हिरावतो, त्यांना त्रास देतो, त्यांना रडवतो. मग त्यांचे अश्रू पुसण्याऐवजी मनुष्य दारू पितो आणि मग एक हसत खेळत कुटुंब उद्ध्वस्त होऊन जात, नष्ट होत. देवा, मग ह्यासाठी दारू पिण्यापासून अडवणारा दोषी कसा असू शकतो? देवा, तूच सांग. देवा, तूच सांग. तूच या सृष्टीचं निर्माण केलं आहेस, तिची सारी रहस्य तूच निर्माण केली आहेस, तर मग ती उलगडावी पण तुलाच लागतील ना. प्रश्न तू निर्माण केला आहेस तर मग त्याची उत्तरं पण तुलाच द्यावे लागतील ना देवा. उत्तरं पण तुलाच द्यावी लागतील देवा. माणसाला डोळे दिलेस, मग त्यात अश्रू दिलेस, तर मग त्या अश्रूनं पुसण्याचं कामही तुझंच आहे देवा. तुला पुसायचे आहेत त्यांचे अश्रू. दारू पिशील तू? दारू पिशील? हा, पिशील दारू पुन्हा? बोल. नका मारू साईबाबा. स्वतः दारू पिशील आणि बायको पोराला तू उपाशी ठेवशील. नका मारू साईबाबा. नका मारू साईबाबा. अहो, काय झालंय? कुठे आहेत साईबाबा? उठा, डोळे उघडा. काय एवढी दारू पिता हो? हा, बोल. पिणार दारू? पिणार दारू? पिणार? स्वतःच्या संसाराला उद्ध्वस्त करशील? बोल. आजपासून तू दारू पिणार नाहीयेस. दारू पिणार नाहीयेस. नाही पिणार साईबाबा, कधीच नाही पिणार. शपथ घे. शपथ घे. मी शपथ घेतो साईबाबा, आजपासून कधीच दारू नाही पिणार. साईबाबा, आजपासून कधीच दारू नाही पिणार. नाही पिणार दारू. नाही पिणार साईबाबा, नाही पिणार दारू. मी दारू नाही पिणार साईबाबा. हा, साईबाबा. साईबाबा. तुम्ही साईबाबांना का हाक मारता? साईबाबा आले होते इथे? आणि त्यांनी मला खूप मारलं. काय? मी शपथ घेतली आहे की मी दारू नाही पिणार. खरं म्हणतात साईबाबा, त्यांना आपल्या भक्तांची काळजी नेहमीच असते. मी आजपासून दारू नाही पिणार. माझ्या बाळा लक्षा, मी तुम्हा दोघांना खूप त्रास दिला. खूप त्रास दिला. आता तुम्हाला आयुष्यभराचा आनंद देईन. आधी तुम्हा दोघांना जेवू घालीन आणि मग स्वतः खाईन. तू मला माफ कर सुनंदा. आता मी तुझ्या डोळ्यात कधीच अश्रू नाही येऊ देणार. मला माफ कर लक्षा बाळा. मला माफ कर सुनंदा. साई
सगळ्यात आधी मला साईबाबांचं दर्शन घ्यायला जायचं. आपण सगळे जाऊया साईबाबांकडे. त्यांची माफी मागून सांगेन की साईबाबा मला माफ करा. ते मला माफ करतील. साईनाथ, काय झालं? तुम्ही आनंदी दिसताय. महाळसापती, आपल्या मार्गावरून भटकलेला माणूस जेव्हा पुन्हा योग्य मार्गावर येतो तेव्हा मला खूप आनंद होतो. आपल्या जबाबदाऱ्या न सांभाळणारा मनुष्य जेव्हा आपली जबाबदारी सांभाळायला लागतो तेव्हा मला खूप आनंद होतो. जेव्हा कुटुंबाचा कर्ता पुरुष आपल्या कुटुंबाच्या प्रत्येक सदस्याला सुखी ठेवण्याचा प्रण करतो तेव्हा मी आनंदी होतो. त्याच्यासाठी देवाकडे आशीर्वाद मागतो. महाळसापती, मी तर इथं सर्वांवर कृपा करायला आलोय. जेव्हा कुणी मनुष्य माझ्या कामात थोडी मदत करतो, दुसऱ्याची मदत करतो तेव्हा मला खूप आनंद होतो. महाळसापती, जेव्हा रात्रीची सकाळ होते तेव्हा ईश्वर मला संदेश पाठवतो की दुःखानंतर सुख येईल, निराशेनंतर आशेचा जन्म होईल आणि पतनानंतर उद्धार निश्चित आहे. हे समजल्यावर मला समाधान पण मिळतं आणि आनंदही. सबका मालिक एक. ओम जय साईनाथ, जय साईनाथ. आदि न अंत तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन हमारा. ओम जय साईनाथ, जय साईनाथ. आदि न अंत तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन हमारा. धरती पर रहकर प्रभु तुमने तन अंबर तक विस्तारा. ओम जय साईनाथ, जय साईनाथ. आदि न अंत तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन हमारा. ईश्वरीय आलोक लिए प्रभु मानव रूप धरे हो. चमत्कार ही चमत्कार से तुम संपूर्ण भरे हो. चमत्कार ही चमत्कार से तुम संपूर्ण भरे हो. सौभाग्य जुड़े तब दर्शन का, सौभाग्य मिले सुखकारा. ओम जय साईनाथ, जय साईनाथ. आदि न अंत तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन
जो आपल्या गुन्ह्याचं प्रायश्चित्त करण्यासाठी तयार होतो, तो उद्धाराच्या पहिल्या पायरीवर पाऊल ठेवतो. जो आपली चूक मानून आपली चूक सुधारण्यासाठी तयार आहे, तो समजूतदार मनुष्य आहे. आपल्या कुटुंबासाठी जो आपल्या वाईट सवयी बदलायला तयार आहे, तो भला माणूस आहे. बाबा, मला माफ करा बाबा, मला माफ करा. मी खूप वाईट माणूस आहे. नाही बाबा, तुम्ही खूप चांगले आहात. बाबा, माझ्यामुळे सुनंदा आणि लक्ष दोघही आत्महत्या करणार होते, आणि हा मला चांगला म्हणतोय. मुलांच्या तोंडून देवच बोलत असतो सदू. आपल्या पापांचं प्रायश्चित्त करून माणूस पुण्य कमवू शकतो. खोट्याला ठोकर मारून खऱ्याच्या मार्गावर तो चालू शकतो. वाईट सवयी सोडून चांगल्या सवयी अंगीकारू शकतो. मी कालपासून दारू सोडली आहे साईबाबा. त्या क्षणी जेव्हा रात्री तुम्ही माझ्या घरी आला होतात, गुरुजी, साईनाथ तर काल रात्री इथं द्वारकामाईमध्ये झोपले होते. सदू, एक लक्षात ठेव की तो देव परीक्षा घेतो. घेऊ देत परीक्षा. मी प्रत्येक परीक्षेत खरा उतरेन साईबाबा. बाबा, तुम्ही माझ्या बाबांना माफ केलं ना? जर तू आणि तुझ्या आईने सदूला माफ केलंय, तर मग सगळं झालं की. तुम्हा सर्वांचं कल्याण हो. साईबाबा, तुमचा आशीर्वाद सदा आमच्या सोबत राहू द्या. सबका मालिक एक. गुरुजी, हा नालायक द्वारकानाथ तर त्या स्वामी योगेश्वरांच्या सांगण्यावरून करतोय. हा, आपण ना त्या स्वामी योगेश्वरला बद्दल घडवली पाहिजे. अरे, हा तोच नालायक स्वामी आहे जो बाबांना बदनाम करू पाहतोय. हा,
काय झालं याला? योगीराज, हा नानावली सकाळपासून चित्रविचित्र चाळे करतोय. मूर्खा, तुला माझी योग साधना म्हणजे चाडे वाटतात का? योग साधना? तुला योगी बनायचंय का नानावली? मी योगी आहे स्वामीजी. अरे तुम्ही तर फक्त योगी आहात, मी हट योगी आहे. माझ्या आत एक महान हट योग्याचा आत्मा आहे. मी माझ्या योग साधनेनं काही पाहिजे ते करू शकतो. काय करू शकतोस अच्छा, तुमचे स्वामी काय करू शकतात? योगीराज? जमिनीखाली 6 दिवसांपर्यंत श्वास रोखून राहू शकतात. अरे तर मी 1 महिन्यापर्यंत श्वास थांबवून जमिनीच्या खाली कुठेही राहू शकतो. योगीराज पाहता पाहता वाढलेल्या झाडालाही हिरवगार करू शकतात. अरे तर मग मी पण पाहता पाहता ओसाड जमिनीला हिरवीगार करू शकतो. मी मातेने भरलेली चालती बैलगाडी एका हाताने अडवू शकतो. स्वामीजी, मग मी पण रुळावरून धावणाऱ्या आगगाडीला एका हाताने थांबवू शकतो. तुम्ही करू शकता का? तू थांबवू शकतोस तर मी पण थांबवू शकतो. अच्छा, मी 10 माणसांचं जेवण एका वेळी जेवू शकतो. मी 15 माणसांचं जेवण एका वेळी जेवू शकतो. तर मग मी पण 15 माणसांचं जेवण एकटा जेवून 15 कोस पळू शकतो. तुम्ही पळू शकता का? बोलण्यात आणि करण्यात खूप फरक असतो नानावली. नक्कीच असतो स्वामीजी. तोच फरक तुमच्यात आणि माझ्यात आहे. अच्छा, तुम्ही काचेचे तुकडे खाऊ शकता? मी काचच काय, लोखंडही खाऊन दाखवू शकतो. तुम्ही आगीवर चालू शकता का? हो हो, मी आग, हवा, पाणी सर्वांवर चालू शकतो. मग चालून दाखवा. स्वामीजी पाण्यावर चालणार, स्वामीजी आगीवर चालणार, स्वामीजी अग्नीवर चालणार, स्वामीजींचा विजय असो, 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 स्वामीजींचा विजय असो. हे लोक स्वामीजींना उचलून कुठं फेकायला चालले? अरे सत्यानाश हो तुझा, गप्प बस, नाही तर मी तुला फेकून देईन, समजलास का? अरे द्वारिकानाथजी, योगेश्वरांचा योग पहा. स्वामीजी पाण्यावर चालून दाखवणार आहेत. चला चला. अरे वैद्य बुवा, स्वामीजींचा विजय असो. स्वामीजींना काय झालंय? त्यांची मती भ्रष्ट झाली का अचानक? अरे अरे काय होणार आहे? स्वामीजी जेव्हा पाण्यावरून चालायला लागतील आणि अरे ताबडतोब चुप्प बस, बरं होतंय. मग अरे द्वारकानाथजी, बहुतेक आपली बुडायची वेळ आली आहे. अरे द्वारकानाथजी, तुमच्या स्वामींना आजच चालायचं होतं का? हे भगवान. योगेश्वर महाराजांचा, योगेश्वर महाराजांचा, योगेश्वर महाराजांचा, योगेश्वर महाराजांचा, योगेश्वर अरे राम राम. योगेश्वर महाराजांचा. वा 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 वा, योग्यांचे योगी योगेश्वर महाराज आज पाण्यावरून चालून दाखवणार. हे ऐकून आम्ही सगळे तुमच्या दर्शनासाठी आलोय. शिर्डीवासियांनो, ह्या आधी तुम्ही स्वामीजींना जमिनीच्या आत समाधी घेताना पाहिलंय. आता हे तुम्हाला त्यांची दुसरी सिद्धी दाखवणार आहेत. ते पाण्यावरून चालवून दाखवणार आहेत. मग चला स्वामीजी. विचार काय करताय स्वामीजी? तुम्हीच तर म्हणाला होतात ना की बोलण्यात आणि करण्यात खूप फरक असतो. नानावली म्हणाला होतात ना. योगीराजी तर हे पण म्हणाले होते की आग, हवा, पाणी सगळ्यावर चालू शकतात. अरे चला स्वामीजी, चला. स्वामी योगेश्वर महाराज की, स्वामी योगेश्वर महाराज की, स्वामी योगेश्वर महाराज की. चला चला स्वामी, चला चला स्वामीजी. चला स्वामी. स्वामीजी, अरे चुप. अरे अरे, नाही चालणार हे स्वामीजी ना. पाण्यावरून नाही चालणार हे, कारण की हे ढोंगी आहेत. हे स्वामी ना पाखंडी आहेत, पाखंडी. जर सिद्ध असते ना तर पाण्यावर चालून दाखवलं असतं. अरे अरे, नाही चालणार हे स्वामीजी ना,
पाण्यावरून नाही चालणार हे, कारण की हे ढोंगी आहेत. हे स्वामी ना पाखंडी आहेत, पाखंडी. हं. जर सिद्ध असते ना तर पाण्यावर चालून दाखवलं असतं. अरे पहा पहा, तुमच्या सर्वांच्या समोर ना योगीराज चल समाधी घेणार आहेत. हे जाणून बुजून केलेलं माझ्या विरुद्ध एक कारस्थान आहे. मी माझा हा अपमान सहन नाही करू शकणार. मी खात्रीने सांगू शकतो की या कटाच्या मागे साई बाबाचा हात होता आणि मी राम राम. त्या साई बाबाला आता त्याच्या देवाकडे पाठवूनच मी शांत बसेन. राम राम. स्वामीजी, कुणीतरी साईबाबांची हत्या करून त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे करून टाकलेत. आणि या क्षणी कुऱ्हाड तुमच्या हातात आहे. आपल्याला ताबडतोब इथून पळून जायला पाहिजे.